यदक्षरमणाखेय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेसि ख्यातं दैवतमाश्रया। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी प्रणव श्रीकांत बनसोडे, मूळचा पुसदचा असून सध्या व्यवसायासाठी बँगलोर येथे वास्तव्य करतो. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर आयोजित ओळख संतांची ह्या उपक्रमात आज तिसऱ्यांदा सादर होण्याचा सुयोग मला लाभला आहे. श्री दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर माझ्यासारख्या अल्पमतीस हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि आयोजक समितीची प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. तद्वत महाराष्ट्रातील संतरूपी इमारतीचे भक्कम पाया, ज्ञानाचा महामेरू, संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांपुढे, ज्ञानोबा महाराजांपुढे नतमस्तक होतो. ज्ञानेश्वरांचा जो रेडा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून जडबुद्धी झालेले माझ्यासारखेच जनसामान्य आहेत. तशा रेड्याच्या मुखून वेद वदवणं म्हणजेच माझ्यासारख्या व्यक्तीकडनं काहीतरी बोलून घेणं. ह्या माझ्यासारख्या अल्पमतीला ज्यांनी अध्यात्माची बीजे रोवली असे समन्वयाचार्य हरिभक्तपरायण नरहरी महाराज वेणीकर यांना नमन करतो, त्यांचं स्मरण करतो. सर्वप्रथम व्यासपीठ उपलब्ध करून देणारे भारत महाराज घोगरे त्यांची आठवण काढतो. बाळ काय जाणे जीवन उपाय. तुकाराम महाराज गाथेत म्हणतात, बाळ काय जाणे जीवन उपाय, वाहे माय बाप सर्व चिंता. याप्रमाणे मला लहानाचं मोठं करणारे, त्याचबरोबर माझ्या अध्यात्माला दुजोरा देणारे माझे आई वडील यांच्याही चरणी मी वंदन करतो. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेन विन, असं सर्वश्रुत ज्ञानाने अनुभवाने मोठे असणारे सर्व जाणकार श्रोते मंडळी त्यांना सुद्धा वंदन करतो आणि आजच्या पुष्पात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त जयंती निमित्त सलग 3 दिवस आपण दत्त संप्रदाय, श्री दत्त महाराज, त्यांचे अवतार या विषयांचा अभ्यास करणार आहोत. आजचं हे दुसरं पुष्प. काल आपण दत्त जन्म, त्यांचे गुरु आणि दत्त परंपरेची समावेशकता पाहिली. तर आज आपण श्री दत्तात्रेयांचे 4 प्रमुख अवतारांपैकी 2 अवतारांवर चिंतन करूया. तर आज आपण सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्यापासून. तर त्यांची जन्मकथा आहे बघा. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर नावाच्या गावात एक अपळराज नावाचा ब्राह्मण वास्तव्य करीत होता. त्यांच्या धर्मपत्नीचे नाव होते सुमती. ती मोठी सदाचारणी होती. अतिथींची सेवा करायची, श्री विष्णूंची आराधना उपासना करायची. एका अमावस्येला त्यांच्या घरी श्राद्ध होतं आणि त्यांनी श्राद्धाला जे ब्राह्मण बोललेले होते ते यायचे होते. मात्र अतिथी वेशात त्यांच्याकडे भिक्षुक आलेत आणि भिक्षुक दारावर आले. त्यात श्राद्ध म्हटल्यानंतर सुमती माईंनी त्यांना जेवणासाठी पोटभर अन्नग्रहण करण्यासाठी घरात पाचारण केलं. खूप सुरेख असा त्यांचा स्वयंपाक पाहून तृप्त झालेत अतिथी आणि अतिथी तृप्त झाल्यानंतर निघताना त्यांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात त्यांना दर्शन दिलं.
आणि त्यांना खूप आनंद झाला, सुमती देवींना खूप आनंद झाला. त्यांनी मनोभावे नमस्कार केला. गुरुचरित्रात याचं वर्णन केलेलं आहे. माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझी मने पावसी, पावसी त्वरित म्हणत असेल. तर माता म्हणाल्या की आता तुम्ही मला माता म्हणाले आहात, तर ते तुम्ही सार्थ करून द्या. माझी बरीच मुलं झाल्यानंतर वारलीत. जी जगलीत त्यातला एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. पण मला आपल्यासारख्या विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा अशी माझी फार मनोकामना आहे. तुकाराम महाराज सांगतातच की पुत्र व्हावायसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तर असा गुंड असा पुत्र व्हावा. तर गुंड ह्या शब्दाचा आपल्याला शब्दार्थ न घेता भावार्थ घ्यायचा आहे. तो पुत्र कसा असावा की ज्याचे कर्तृत्व खूप मोठे असावे. सर्व जगात त्याने स्वतःचं नाव काढावं, आपल्या कुळाचं नाव काढावं. चांगल्या लोकांना चांगला, निराधारांसाठी आधार आणि वाईट लोकांसाठी रुद्राचा अवतार असा जो असतो, असा तो पुत्र, असा तो ऐसा पुत्र व्हावा गुंडा असं म्हणतात. प्रत्येकच मातेस वाटतं की आपला पुत्र असा असावा आणि तीच मागणी सुमती देवीने सुद्धा केली. आणि तथास्तु म्हणून श्री दत्तात्रय तिथून अदृश्य झाले. आता श्री दत्तात्रयांच्या साक्षात्काराची अनुभूती बऱ्याच लोकांना आलेली आहे, संत मंडळींना सुद्धा आलेली आहे. तर रामदास स्वामी एकदा माहूरला आले आणि दर्शनासाठी ते गेले होते शिखरावर, आणि तिथे काही ब्राह्मण मंडळी बसली होती. रामदास स्वामी म्हणाले की समर्थ रामदास महाराज म्हणाले की मला दत्तात्रयांचं दर्शन हवंय, त्यासाठी इथे बसलोय. तर ते म्हणाले आम्ही सगळे त्यासाठीच बसलो, इथे बसा तुम्ही. वाट पाहत बसले होते. एक प्रहर उलटून गेला. त्यानंतर तिथे फकीर बाबा, त्यांची पत्नी, भली मोठी शिजोरी घेऊन, त्यांचे 2 लेकरं म्हणजे बाळक सोबत घेऊन, बऱ्याच कोंबड्या, बऱ्याच बकऱ्या, असा सगळा परिवार तिथे आला. आणि ते म्हणाले की हम यही रुकेंगे, अभी मुझे खाना खिलाओ, खिचडी बनाओ मेरे लिए. मग त्या मातेनी तिथे हंडी वगैरे ठेवली, चूल वगैरे लावली आणि त्यानंतर त्यामध्ये आलेला शिधा टाकला. ते म्हणाले की अहो मी लावलाय बराच वेळ झाला, पण ही हंडी रिकामी दिसते. मुझे नहीं पता, अगर शिदोरी खत्म हो गई तो अपने ये सब जो कोंबड़िया वगैरह साथ में लाया वो डाल दो, मुर्गे डाल दो उसमें, लेकिन मुझे खाना चाहिए. ती पतिव्रता तिने धरल्या कोंबड्याने टाकल्या हंडीत. पुन्हा थोड्या वेळाने म्हणते की अहो हे नाही शिजलं, नाही पक रहा, ये हंडी खाली दिख रही है. तो बोले मुझे नहीं पता, वो सारी बकरियां भी डाल दो उसके अंदर. तिने पुन्हा ती आज्ञा ऐकली. पतीची भूक मिटवायची म्हटल्यावर तिने सगळ्या बकऱ्या त्या हंडीत टाकल्या. म्हणते की नाही हो, अभी भी नहीं, सब वो मतलब खाली दिख रहा है हंडी. ते म्हणाले फिर तुम्हारे बच्चे भी डाल दो. तर मातेसमोर खूप मोठा प्रश्न आला, पण ती पतिव्रता, तिने पतीच्या मर्जीला अनुसरून ते लेकर सुद्धा त्यात टाकले आणि म्हणते की अभी भी खाली है. मग ते म्हणतात की फिर ये जो बमन लोग बैठे उनको भी डाल दो काट के. हे ऐकल्याबरोबर सगळे तिथनं ब्राह्मण पळून गेलेत भीतीपोटी. आणि रामदास स्वामी तिथेच बसलेले, समर्थ रामदास तिथे बसलेले. आणि ती त्यांच्याकडे चालत आली. तर समर्थ रामदास म्हणाले माते, हे की माझी माळ, जर तू इतकी मोठी पतिव्रता आहे की स्वतःची मुलं सुद्धा तू अर्पण केलेस, तर मला सुद्धा तू इथे अर्पण कर. तुझ्या पतिव्रत इतकं मोठं आहे की तुझ्या पतीची भूक शमवणे सध्या तुला जे म्हणजे तुझ्यासाठी जी प्रायोरिटी आहे ती तू पूर्ण कर. आणि त्यांनी मान समोर करताच तिथं सगळं दृश्य बदललं आणि दत्तात्रय महाराज म्हणजे 3 शिरे 6 हात असं प्रगट रूप तिथे आलं आणि समर्थ रामदासांना दत्तात्रयाचं दर्शन झालं. तर ते म्हणाले की महाराज, मला माहिती होतं की आज इथेच दर्शन होईल आणि हे सगळं कदाचित माझी परीक्षा असू शकते, ही पण मला माहिती होतं. तुम्ही दर्शन दिलं, मी कृतकृत्य झालो. माझी एक विनंती आहे की हे जे सगळे ब्राह्मण लोक इथं आलेले आहेत तुमच्या दर्शनासाठी, जे व्याकुळ होते, त्या सगळ्यांनाही आपण दर्शन द्यावं. आणि मग रामदास स्वामींच्या म्हणण्यावरनं श्री दत्तात्रयांनी त्यांना सुद्धा दर्शन दिलं, अशी आख्यायिका आहे. समर्थ रामदास पंत संप्रदाय ज्याप्रमाणे दत्त संप्रदायाशी जोडला गेलेला, तसा नाथ संप्रदाय पण जोडला गेलेला आहे. तर नाथ संप्रदाय म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी केला, गोरक्ष होईला गहिणी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ही सर्व नाथ परंपरा सुद्धा आहे. असं विषयांतर नको. तर आपण पाहत होतो सुमती मातेला झालेले दत्तदर्शन, आणि मग त्यानंतर हे सगळं दत्तदर्शन झालं, त्यांनी आशीर्वाद दिला, दत्त महाराज गेले आणि
अपराज घरी आलेत, तिचे पती घरी आलेत आणि तिने संपूर्ण प्रसंग वर्णन केला की अहो असं असं झालं, ब्राह्मण आले नाहीत, मग भिक्षुक आले होते, त्यांना जेवायला दिलं, ते खूप तृप्त झाले आणि नंतर आशीर्वाद दिला तर दत्त महाराजच उभे होते आणि मग ते म्हणाले, त्यांचे पती म्हणालेत की हे खूप योग्य झालेलं आहे, अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने आजचं श्राद्ध आपलं पूर्ण झालं, माझे पितर हे दत्त रूपात आज आले, त्यामुळे कृतकृत्य झालो आपण. आणि तिला जसा आशीर्वाद लाभला होता यथाकाली सुमती माता गर्भवती सुद्धा झाली. आणि नववास पूर्ण झाल्यानंतर एका शुभ दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी, ज्या दिवशी गणपती बसतात, गणेश चतुर्थी असते, त्या दिवशी सुमती प्रसूत सुद्धा झाली. हा अवताराचा जेव्हा जन्म होतो त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो, त्यातल्या अध्याय 6व्यामध्ये महान आत्म्यांच्या जन्माविषयी लिहितात बघा. हा आता आघवेया जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहली आजी. जे विवेक ग्रामीच्या मुळी, बैसले हाती नित्य फळी, तया योगियांची या कुळी जन्म पावे. तर ईश्वराचा अवतार हा योगियांच्याच घरी होतो. त्यांचं म्हणजे पूर्वजन्मीचं हे असतं, सर्व संचयित पुण्य असतं आणि त्यामुळेच त्यांच्या पोटी बाळक जन्म घेतं. जे बाळ जन्मले ते म्हणजे सुमती आणि अपराजच्या पोटी जे बाळ जन्मले, त्यांची विज्ञान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार केली आणि म्हणाले की हा मुलगा एकदम दीक्षा करता जगद्गुरु होईल. आणि मग भगवान दत्तात्रयांनी दिलेल्या वराप्रमाणे हा मुलगा आहे हे ध्यानात घेऊन नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले आणि त्याचे खूप लालन पालन केले. लहानपण कसं आहे बघा, तुकाराम महाराज सांगतात, आई ते भोजन खेळणे अंतरी, अंकिताच्या शिरी भार नाही. लहान मुलाला काही काळजी करायची गरज नाही, तो आपला खातो खेळतो, त्याची काळजी करायला आईवडील असते. हळूहळू असंच लालन पालनात श्रीपाद स्वामी मोठे झालेत आणि मुंज होताच त्यांना 4ही वेद आत्मसात झाले होते. न्याय, मीमांसा, तर्क, दर्शनशास्त्र या सर्वांमध्ये ते बालक पारंगत झालं होतं. त्यांवर भाष्य सुद्धा करू लागले. आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना सुद्धा समजावून सांगायला लागला. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क होत असत. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी पिठापूरमध्ये नेहमी गर्दी होऊ लागली. वयाच्या 16व्या वर्षी नेहमी त्या काळाच्या संमतीप्रमाणे विवाहाची चर्चा चालू झाली आणि श्रीपादांनी त्यास नकार दिला आणि म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. आपल्याकडे बघा सगळ्या गोष्टी अशा एकमेकात इतक्या छान गुंतलेल्या आहेत आणि इतकी छान सांगड त्याची घातलेली आहे. अशाच प्रकारचं वर्णन संगीत मत्स्यगंधामध्ये जे वसंत कानेटकरांनी लिहिलेलं आहे आणि रामदास कामतांनी यमन रागात खूप छान श्रवाजकर त्यावर केलेला आहे. त्यामध्ये ते सांगतात, मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक, वैराग्याचा एक उपासक, हिमालयाचा मी तो यात्रिक, मनात माझ्या का उपजावे, मनात माझ्या का उपजावे, संसाराचे प्रेम, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे, देवा घरचे, देवा घरचे ज्ञात कुणाला. हे पद तुम्ही बरेच वेळा ऐकलंही असेल. तर ह्याप्रमाणेच तिथे असं प्रसंग निर्माण झाला. आई वडील म्हणतायत जाऊ नको, पण ते म्हणाले तुम्ही जाणारच. मग आई वडिलांना पुत्रवियोगाचं दुःख झालं. अरे आमची म्हातारपणी काळजी कोण घेणार? तर ते म्हणाले ते परमेश्वराने त्याची योजना करून ठेवलेली आहे. त्यांनी आपल्या दोन्ही भावांकडे अगदी अमृत दृष्टीने पाहिलं आणि काय चमत्कार झाला. मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिं, यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. असा जसा माधवाचा परमानंदाचा आशीर्वाद होतो त्याप्रमाणे जो आंधळा भाऊ होता तो डोळस झाला आणि जो पांगळा होता त्याचे पाय चांगले झाले, तो स्वतः चालू लागला.
या साधू उक्तीची अनुभूती झाली आणि श्रीपाद श्री वल्लभाच्या ठायी असलेला दिव्यत्वाचा स्थायी भाव याची प्रचिती झाली. भावांना आशीर्वाद देऊन आणि माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन ते उत्तरेस जाण्यासाठी निघाले. जड अंतःकरणाने सर्वांनी त्यांना निरोप दिला आणि ते घरातून बाहेर पडताच अदृश्य झाले. त्यानंतर मग श्री क्षेत्र काशीला गेलेत. मनोवेगाने तेथे गुप्त रूपाने राहिले. मग पुढे जाऊन त्यांनी बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास गेले. तिथे 3 वर्ष वास्तव्य करून मग ते कुरावपरास प्रकट झाले. आपल्या दिव्य आणि अगम्य मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य पूर्ण घातले. पाण्यावरून चालणे, उपस्थितीसाठी शिजवलेले अन्न कमी असताना अजून ते सगळ्यांना शिल्लक राहील एवढे वाढवणे, लांबच्या प्रवासातही दूध दही सारखे पदार्थ खराब न होता नीट राहणे, मृत जीवास जीवनदान येणे, अशा कितीतरी प्रकारच्या लीला चमत्कृती त्यांनी आयुष्यभर करून दाखवलेल्या आहेत. या दिव्य प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, अन्नदानाचे महत्व, नामस्मरणाचा महिमा, भूत पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश त्यांनी दिला. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी भारत भ्रमण सुद्धा केले. त्यांची काही अभय वचने आहेत. तर जसं ते म्हणतात की माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. त्यानंतर ते म्हणतात तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. त्याचबरोबर त्यांचं पुढचं एक वचन आहे, तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल, ती मलाच प्राप्त होईल. तर कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. पीठापुरम येथे 16 तर कुरवपूर येथे 14 वर्षे असा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून त्यांनी इही परलोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केलं. त्यांनी पुढील जन्माविषयी भविष्यवाणी सुद्धा केली होती. तदनंतर अश्विन वद्य 12 शके 1350 या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ गंगेत अदृश्य झाले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा मुद्रिका मंत्र आहे. आणि श्रीपाद चरितामृत हा शंकर भट्टांनी लिहिलेला त्यांचा चरित्र ग्रंथ आहे, ज्यामध्ये 53 अध्याय आहेत. पीठापुरम येथील मंदिर खूप छान भव्य दिव्य आहे आणि त्यांची श्री वल्लभाची जी मूर्ती आहे ती फार पवित्र अशी आहे आणि आपण ती पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं खरंच पारणं फिटतं. आणि 2018 मध्ये मला तिथे जाऊन दर्शनाचा योग आला. हे माझं मी खरंच भाग्य समजतो. यापुढे आपण दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्राकडे वळूया. तर दत्तगुरूंचा पुढचा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती. तर गुरुचरित्रात म्हटलंय की विश्वाव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेशू तू मनुषी, भक्तजन तारावया. तर भक्तजनांना तारण्यासाठी हा अवतार निर्माण झालेला असं गुरुचरित्रात म्हटलं. तर पूर्वातरात श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने शनी प्रदोष व्रत करणारी कुरुगडीची अंबाबाई वराड प्रांतात कारंजा लाड येथे जन्माला आली. याही जन्मी तिचे नाव अंबा असेच ठेवण्यात आले आणि पूर्वसंस्कारानुसार पूर्वजन्माच्या पुण्यसंचयानुसार ती शिवभक्ती करू लागली. त्याच ग्रामातील माधव या शिव उपासकाशी तिचा विवाह करण्यात आला. विवाह उत्तर सुद्धा तिचे नाव अंबा हेच कायम ठेवण्यात आले. हे ईश्वरनिष्ठ दाम्पत्य शिव उपासनेत मग्न असताना दत्तप्रभूंनी वचन दिल्यासारखं पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला. हेच ते श्री नरसिंह सरस्वती आहे.
जन्मतात ते ओमचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं आणि तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार आहे असे सुद्धा सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करेल असं सुद्धा ते म्हणाले आणि म्हणून त्यांचं नाव नरहरी ठेवावं असं ज्योतिषांनी सांगितलं. कौतुकात बाळ वाढायला लागलं, पण वय वाढत गेले तरी ओम याशिवाय दुसरा कुठलाही उच्चार त्या बाळाला करता यायचा नाही. त्यामुळे तो कदाचित मुका तर नसेल अशी सुद्धा शंका आईवडिलांच्या मनात यायला लागली. 7 वर्षाचे होईपर्यंत बाळाने दुसरा कुठला शब्द बोललाच नाही. यथाविधी नरहरीचा म्हणजेच नृसिंह सरस्वतींचा पूर्वाश्रमीचं नाव व्रतबंध करण्याचं ठरवलं आणि तो झाल्याबरोबर गायत्री मंत्राची दीक्षा घेतल्यावर तो मातेजवळ भिक्षेसाठी आला आणि त्यांनी ऋग्वेदातील मंत्रांचे स्पष्ट उच्चार केले. अग्निमिळे पुरोहित या मंत्राचा उच्चार ऐकताना सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद सामवेद म्हणून सर्व या दोन्ही वेदांचे त्यांनी सर्व श्रुती वाचून दाखवल्या आणि हा नक्कीच एक अवतारी पुरुष आहे अशी सर्वांना खात्री पटली. वेदाभ्यास करणाऱ्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यास दुःख झाले. मातेला आणखीन 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. त्यानंतर प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रिमूर्ती दत्त स्वरूपात दर्शन देऊन पूर्वाश्रमीचा श्रीपाद श्री वल्लभ आपणच असल्याची ओळख सुद्धा पटवून दिली आणि ते काशीला निघून गेले. काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त सर्वश्रेष्ठ वयोवृद्ध संन्यासी श्री कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला आणि त्यांचे श्री नृसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले. पायी खडावा, कटीला कौपीन, अंगावर भगवी छटा, गळ्यात रुद्राक्षमाळा, हातात दंडकमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्विक स्मित हास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्याचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सर्वांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरच भासत. लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला आणि ते श्री क्षेत्र प्रयाग येथे 3 वर्ष वास्तव्यास गेले. या वास्तव्यात त्यांनी बरेच शिष्य सुद्धा बनवून घेतले. उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते 7 शिष्यांसह दक्षिणेकडे वळाले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. तब्बल 30 वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही कारंजाला परतले. तेथील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता पिता कमालीचे आनंदित झाले. त्यांनी माता पित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयंतांना तेजाळून ते खऱ्या सुखाचे अधिकारी झाले. लोकोद्धारासाठी श्री नृसिंह सरस्वती पुनश्च बाहेर पडले. त्यांच्या भोवती सदैव भाविकांचा अक्षरशः गराडा असे. ते लोकांच्या आदिव्याधी हरण करत निपुत्रिकांना सुपुत्र देत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली, भारतभर पसरली. त्यानंतर श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चतुर्मास वास्तव्य केले. तिथून ते कृष्णा पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे 12 वर्ष म्हणजे एक तप वास्तव्य होते. तिथून ते श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे 23 वर्ष वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली, दत्तभक्तांची पंढरी झाली. नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकश्यपूच्या उदार विदारणामुळे भगवंतांच्या हातांची नखांची आग होत राहिली. तो उंबराच्या फळात हात खुपसल्यानंतर ती शमली आणि म्हणून शीतल उपचाराचे प्रतीक म्हणून औदंबराची ख्याती श्री गुरूंच्या संदर्भात झालेली आहे. नृसिंह सरस्वतींनी आपल्या दीर्घ आयुष्यात म्हणजे जवळपास 80 वर्ष ते जगलेत, म्हणजे ते अवतारात होते. तर त्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनाचे फार मोठे कार्य केले आहे. नृसिंहवाडी, गाणगापूर या जुन्या तीर्थांना नवा उजाळा त्यांनी दिलाय व त्यांचे महात्म्य वाढवले आहे. लोकांना सन्मार्ग दाखवला आहे.
त्यांचे शिष्य जे खूप महत्त्वाचे जे त्यांचे शिष्य आहेत, जे खूप नावाजलेत पुढे जाऊन, ते म्हणजेच माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती हे आहेत. पुढे सिंहस्थाच्या निमित्ताने श्री गुरु नाशिक त्र्यंबकेश्वराच्या यात्रेस निघाले. मात्र यावेळी त्यांच्या मनात भलतीच कालवा कालव चालू होती. गुरुचरित्रात म्हटलं आहे, प्रगट झाली बहुख्याती, आता राहावे गौप्य आम्ही, असा विचार त्यांनी शिष्यांना बोलून दाखवला. शिष्यांवर शोककळा पसरली. सांत्वन करून श्री गुरु श्री पर्वताकडे आले. सांगितल्याप्रमाणे शेवंती, कमळ, कल्हार, मालती इत्यादी पुष्पांचे एक सुरेख असे आसन शिष्यांनी कर्दळी पानावर तयार केले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पात्रात ठेवण्यात आले. श्री गुरुदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. श्री गुरूंनी शिष्यांना परत जाण्यास सांगितले. असे त्यांचे निजानंदी गमन इसवी सन 1458 मध्ये झाले. ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिकेत अध्याय 13व्या मध्ये परमेश्वराच्या अवतारांविषयी म्हणतात, पैगा जो जया परी, जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे, तया घरी ज्ञानाचे, साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निर्माले शल्य. असे हे जे अवतार असतात, तर ते मरणाने त्यांचा देह तर जातो, पण ते विचाररूपी आपल्या सोबत राहतात आणि त्यांच्या घरी ज्ञानाचं साकडं असतं. ते त्यांना कुठलेही शल्य नसतं, कारण ते ज्ञानोत्तर भक्ती त्यांची झालेली असते. नृसिंह सरस्वतींचे जीवन कार्य केवळ दत्तोपासनेच्या क्षेत्रातच नव्हे, तर समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील. मला आठवतं, जेव्हा मी लहान होतो, 8व्या वर्गाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होता, तेव्हा कारंजा लाड येथे उन्हाळी संस्कार वर्गाचे शिबिर भरायचे आणि तिथे माझ्या वडिलांनी मला पाठवलं होतं आणि मी विष्णू सहस्त्रनाम जे शिकलेलो आहे ते तिथेच कारंजा लाड येथे शिकलेलो आहे. या प्रकारे आजच्या पुष्पात आपण श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्याविषयी चिंतन केले. उद्याच्या पुष्पात आपण दत्त महाराजांचे पुढचे अवतार आणि इतर सर्व संत जे दत्त संप्रदायाशी समचरण आहेत, जे त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे विचार सारखे आहेत, त्याचा अभ्यास आपण उद्याच्या तिसऱ्याच म्हणजे शेवटच्या पुष्पात करूयात. आणि आता दत्तात्रयांकडे एकच मागणं मागूया. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्या हो. या प्रकारे सरते शेवटी बोलिले लेकुरे वेडी वाकडी उत्तरे. काही चुकलं असेल तर ते चुका माझ्या आहेत, त्या मला सहृदय वापस करा. आणि मला आज पुनश्च एकदा संधी दिल्याबद्दल आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे आयोजक श्री संतोषजी गोडबोले, रंजनाताई वर्तक, निलिमाताई देशपांडे या सर्वांप्रती मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचे सुद्धा सविनय आभार व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस गेले, येथ माझे जे उरले पायी कपण. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, समन्वयाचार्य नरहरी महाराज की जय, माता कलावती की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.